नमस्कार मैत्रिणींनो, मी साक्षी तुमचं स्वागत करते मज्जा पिंकच्या मज्जा मार्केटमध्ये। आज आपण दादर वेस्टमध्ये आलो आहोत। दिवाळी निमित्त तुम्हाला टेस्टी आणि युनिक गिफ्ट हॅम्पर हवेत, तेही 300 रुपयांपासून, तर यासाठी हे डेस्टिनेशन योग्य आहे। तर तुम्हाला यायचं आहे सगुना फार्म फ्रेशमध्ये। तर चला बघूया काय काय आहे त्यांच्याकडे। तर आता आपल्या सोबत आहेत सगुना फार्मचे अबुलजी। स्वागत आहे तुमचं मज्जा पिंकमध्ये। सगुना बागेबद्दल काय सांगाल? सगुना बाग म्हणजे आमचं एक कृषी पर्यटन केंद्र आहे, जे 1985 पासून सुरू झालेलं आहे। आता सध्याचे जे ओनर आहेत, सगुना बागचे फाउंडर चंदनदादा भडसावले, हे त्यांनी एक कॉन्सेप्ट सुरू केली सगुना फार्म फ्रेश नावाने, जिथे अनेक लोकांना रोजगार संधी निर्माण होण्यासाठी त्यांनी एक ग्रामीण भागातील लोकांना, ट्रायबल कम्युनिटी, आदिवासी लोकांना, सेल्फ हेल्प ग्रुप, स्वयंसहाय्यता बचत गट, हँडिकॅप लोक असतील, अशा लोकांना रोजगार संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी काही असे हँडमेड जे सेंद्रिय पद्धतीने प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत। तर आपण आता सुरुवात करूया यांच्या प्रोडक्टपासून। मला इथे दिसतंय की खूप छान, म्हणजे तोंडाला पाणी सुटेल असे लोणच्याचे प्रोडक्ट ठेवलेले आहेत। खूप सारे लोणच्याचे फ्लेवर्स मला दिसत आहेत। तर दादा, तुम्ही मला सांगू शकता का ह्याच्यामध्ये किती फ्लेवर्स आहेत? एक म्हणजे स्पेशालिटी आमच्याकडे लोणचे, ओके, जे तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही असे युनिक असे लोणचे, ठराविक जे करवंद लोणचे, हळदीचे लोणचे, हे सर्व ग्रामीण भागातील लोकांनी हँडमेड प्रोसेसने बनवलेले हे प्रोडक्ट आहेत। ओके, तुम्ही बघू शकता इथे गावरान कैरीचे लोणचे, चिकूचे लोणचे, टोमॅटोचं लोणचं, उत्तर भारतीय म्हणजे फक्त महाराष्ट्रातलंच नाही तर उत्तर भारतीय लोणचं सुद्धा आहे यांच्याकडे। आंबट गोड असू दे, करवंदाचं लोणचं सुद्धा आहे। मस्ट ट्राय प्रोडक्ट्स आहेत हे। तर तुम्ही नक्की या सगुना फार्म्सला आणि हे विकत घ्या। तर पुढे आहे मला इथे गाईचं तूप दिसतंय, तर याबद्दल काय सांगाल? गाईचे तूप म्हणजे अनेक प्रकार आहेत, म्हणजे आपले जे महाराष्ट्रामध्ये जेवढे काही भारतामध्ये असेल जेवढे गाईची जात जे प्रकार आहेत, ओके, सैवल गाय म्हणजे ही पंजाब भागातील जी गाय आहे, ओके, एक इम्युनिटी पॉवरसाठी हे स्पेशली तूप यूज केलं जातं। A2 गिर काऊ घी हे गुजरातमध्ये सर्वात मोठं प्रोडक्शन याचं मॅन्युफॅक्चरिंग होत असतं। ओके, ह्यांची लाईफ किती आहे, म्हणजे लोणच्याची सुद्धा आणि तुपाची सुद्धा किती दिवस हे टिकतात? तूप आणि मध जसं बोलायला गेलं तर हे जेवढं जुनं तेवढं हे चांगलं असतं। ओके, यांचं लाईफ तरी पण नाही म्हटलं तर 2 वर्ष जास्तीत जास्त। ओके, म्हणजे 2 वर्षापर्यंत हे वापरू शकतो हो, जरी हे ओपन केलं तरी सुद्धा। हो, ओके, नाईस। काचेच्या बॉटलमध्ये आहे, सो स्टोअर करण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। तर पुढे आहे सर्व लहान मुलांचं आणि मोठ्यांचं फेवरेट, माझं सुद्धा जॅम। ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारी व्हरायटी बघायला मिळेल। इथे अननसाचा जॅम आहे, तर आपल्याकडे गुलकंद आहे, आंब्याचा जॅम आहे, ॲपलचा सुद्धा दिसतोय, आणि डेफिनेटली सगळं टेस्टी असणार आहे। मी इथून शॉपिंग करणार आहे, तुम्ही सुद्धा या। आणि तुम्ही इथे बघू शकता थोडे लाकडाच्या, मला असं वाटतं ही डायरी आहे। ही कशापासून बनली आहे? हे हँडमेड डायरी, जे आमच्याकडे काही हँडिकॅप लोक वगैरे मुले आहेत, हे त्यांचे जे काही वेस्ट आपलं पेपर वगैरे, न्यूजपेपर वगैरे वेस्ट होत असेल, हे पूर्ण ड्राय करून ते मशीनमध्ये टाकलं जातं। एक प्रॉपर रिसायकलिंग प्रोसेस आहे यांच्याकडे। जे जुने पेपर्स आहेत त्याच्यापासून नवीन डायरी बनवतात, हे छान आहे। आणि हे सुद्धा रिसायकल होऊ शकतं। नाईस। आणि इथे तुम्ही बघू शकता पेन पण आहे, बांबू पेन। बांबू पेन हे जे मध्ये जे आहे हे आसामवरून बांबू आणून त्याचं प्रोसेसिंग आमच्याकडे। आसामवरून? हो, हे बांबू आपल्या इकडे नाही मिळत, मॅन्युफॅक्चरिंग सगुना बाग करते। ओके, आता आपण मागे बघू शकतो इथे फ्रीज मॅग्नेट्स लावलेले आहेत इकडे। ह्या बाटल्या सध्या मार्केटमध्ये खूप जास्त ट्रेंडिंग आहेत, तर आपण यांना विचारूया की हे निलगिरीचं तेल आहे, एसेन्शियल ऑइल, हे तुमच्या प्रोडक्शनमध्ये बनतं? हो, निलगिरी ऑइल म्हणजे हे आपण सर्दी होते तेव्हा आपल्याला, किंवा डोकं वगैरे दुखत असेल, किंवा डिफ्युजर ओके, मशीन असतं एक इलेक्ट्रिक, ते डिफ्युजरमध्ये ड्रॉप केलं की एक स्मेल येते, एक रूम फ्रेशनर म्हणून तुम्ही यूज करू शकता। नाईस। मुरंबा म्हणजे एक जामचे प्रकार असतं, ओके, फक्त हे क्रश केलेलं असतं, जे आमचं फास्ट सेलिंग जांभूळ आणि फणस मुरंबा। नाईस। मुरंबा, जांभूळ आणि पिकलेल्या फणसाचा मुरंबा, म्हणजे दिवाळीचा सीझन हां. आहे, तर डिमांड म्हणजे कॉर्पोरेट जे आहेत, ऑफिस कॉर्पोरेट जे आहेत लोक, ते जास्त डिमांड आम्हाला हे खूप ओके, गिफ्ट हॅम्पर्स आहेत सगळे।
ह्याची रेंज कितीपासून स्टार्टिंग आहे? म्हणजे जर मला हे छोटं गिफ्ट घ्यायचं तर ह्याची काय रेंज आहे? हे मिनिमम 350. 350. त्यामध्ये मध, हनी येतं, ओवा मध आणि एक बास्केट आणि एक हनी स्पून रोलर येतं. ओके, नाईस. म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 गोष्टी तुम्हाला फक्त 350मध्ये, आणि खूप चांगलं आहे, नॅचरल आहे. सध्या आपल्या सगळ्यांनाच नॅचरल गोष्टींची गरज आहे. केमिकलला थोडं दूर करूया आणि नॅचरल गोष्टींना जवळ करूया, तर हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. मला मोठेसुद्धा गिफ्ट हॅम्पर दिसतं ज्याच्यामध्ये अजून प्रोडक्ट्स ॲड आहेत, तर त्याबद्दल जरा माहिती देता का दादा? हे हॅम्पर आम्ही डिस्प्ले केलेले आहे. हे तुम्ही जेव्हा येणार शॉपमध्ये खरेदी करण्यासाठी, हे तुम्ही कस्टमाइज करून घ्यायचं आहे. ओके, किंवा तुमचं जे बजेट असेल, तुमच्या बजेटनुसार आम्ही सुद्धा बनवून देतो आहे. नाईस. म्हणजे तुम्ही कोणत्याही बजेटमध्ये कस्टमाइज करून घेऊ हे शकता. 1000 पर्यंत बास्केट आपलं मीडियम साईजचं बास्केट होतं. यामध्ये ओके. 10 गोष्टी येतात. जर आता मला हा पूर्ण बास्केट घ्यायचा, कितीपर्यंत येईल? मिनिमम 1000. 1000 मिनिमम. त्याच्यामध्ये किती प्रोडक्ट्स येतील? एक तुम्ही मिनिमम प्राईसचे घेतले तर 10 प्रोडक्ट्स येऊ शकतात. नाईस. 40 रुपयापासून तुमच्याकडे प्रोडक्टची सुरुवात आहे. हो. तर 40 रुपयाला काय मिळतं जरा एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा. खूप ज्याला लोक म्हणजे आवर्जून भेट देतात शॉपला त्याच्यासाठी. एक म्हणजे हे पेरू चटपटा, जे आम्ही पेरूचे जे फ्रूट आहे पेरू, ते पीस कट करून सन ड्राय केलेले असतात आणि मसाला आणि सॉल्ट असतं याला. नाईस. तुम्ही हवं तर टेस्ट करू शकताय. ओके. फ्रॉम सगुना फार्म. कमाल आहे हे. म्हणजे ना त्याच्यामध्ये ते पेरूची टेस्ट हो, प्लस मसाला प्लस गोड आणि थोडंसं आंबटसुद्धा आहे. म्हणजे जर मला कुठे ट्रॅव्हल करायचं असेल तर हे बेस्ट आहे. ह्याच्यामध्ये फ्लेवर पण आहेत. आवळा आहे, स्ट्रॉबेरी, ऑरेंज, चेरी बेरी आहे, विविध फ्लेवर्स आहेत आणि खूप टेस्टी आहे हे. म्हणजे जे बाहेर मिळतात नॉर्मल त्याच्यापेक्षा हे खूप जास्त छान आहे. हे सगळे 250चे आहेत दादा? हो, 250. कारण की हँडमेड बनवतो आम्ही. ओके. आणि हे आपले महिला बचत गट जे म्हणतो, सेल्फ हेल्प ग्रुप, ओके, हे मॅन्युफॅक्चरिंग करतात तिथे सर्व आदिवासी लोक. नाईस नाईस. हे बॅम्बूचे इयरिंग्स आहेत जे महिला बचत गटांथ्रू बनवले जातात. बघू शकता कानामध्ये, खूप सुंदर दिसत आहेत ते. आणि याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईनसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. ट्रायंगल आहे, राऊंडमध्ये आहेत, हे थोडंसं शेल टाईपमध्ये आहेत, स्टारमध्ये आहेत. आणि हे सगळे 250चे आहेत आणि बॅम्बूपासून बनवले आहेत, म्हणजे रियूज केलेला आहे लाकडांचा. सो खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की येऊन हे दिवाळीला गिफ्टसुद्धा करू शकता. जर तुमच्या मैत्रिणी असतील, तुमच्या आईला, तुमच्या बहिणीला, भाऊबीजेला हे तुम्ही नक्की गिफ्ट करा. नक्की आवडणार, कारण हे युनिक आहे खूप जास्त. तर आपण सगळे प्रोडक्ट बघून झालेलो आहोत. इथे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, खाण्याचे, एसेन्शियल ऑइल्स आहेत, सर्व प्रोडक्ट्स आहेत. तर कसलीही वाट न बघता पटापट सगुना बागेत या, खूप सारी शॉपिंग करा, दिवाळीचे गिफ्ट हॅम्पर्स घ्या आणि एकमेकांना भेटवस्तू देत राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका.